या घटनेकडे तुम्ही कसं पाहता मला माहित नाही. तुम्ही हिंदू म्हणून बघता की मुस्लिम म्हणून बघता हेही मला माहित नाही. पण मी बघत असताना फक्त एक माणूस आणि महिलांप्रती मनामध्ये असलेला आदर ठेवूनच बघत आहे. एक महिलेकडे बघत असताना एवढी घिनोनी हरकत ती पण स्टेजवरती एका राज्याचा मुख्यमंत्री करू शकतो, हे न पटण्यासारखं आहे. आणि त्याच्यापेक्षा न पटण्यासारखं काय आहे माहितीये? हा बघा, हा पण मंत्री आहे यूपी मध्ये. वो भी तो आदमी है ना, पीछे नहीं पड़ जाना चाहिए. छू दिया नकाब तो इतना हो गया, कहीं और छूते तब क्या हो जाता. नहीं तो आपको क्या लग कहीं और छू जाता तो क्या होता. याच्याकडे बघताना तुम्ही हिंदू मुस्लिम म्हणून बघत असाल तर आत्ताच सावध व्हा. ही प्रत्येक घरावरती येणारी वेळ आहे. माझं बोलणं तुम्हाला आज पटणार नाही, अजून 4-5 वर्षानंतर तुम्ही आठवाल रविराज असं बोलला होता. यांच्या मनामध्ये महिलांप्रतीच असणारा आदर जर एवढा दलिंदर लेवलवरती असेल तर हे जनतेसाठी काय काम करणार. अरे ज्याच्या त्याच्या धर्माची जी ती संहिता असते त्याचा नकाब ओढण्याचं काय कारण. अरे ती महिला आयुष्यभर तोंड नाही दाखवू शकणार रे. कधी विचार केलाय तुम्ही? एवढी दलिंदर अवस्था आपल्या लोकशाहीची कधीच झाली नव्हती. आणि यांना निवडून तुम्हीच दिलंय रे राजा हो, तुम्हीच दिलंय. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती तुम्हीच बसवलंय. तो दुसरा मंत्री भिकार चोट तो भी तुम्हीच निवडून दिलेला आहे. राजा हो, हात जोडून विनंती आहे, या देशामध्ये जनतेचं राज्य आणण्यासाठी मतदान नीट करा. अरे दिवसा ढवळ्या तुम्ही एका महिलेचा स्टेजवरती अपमान करत असाल आणि तरी बी तुम्हाला लाजा वाटत नसाल तर धिक्कार आहे तुमचा. माणूस म्हणून माणुसकीवरती काळीमा आहेत तुम्ही. दलिंदरांनो, तुमचा जाहीर निषेध आहे. तो सीएम नितीश कुमार त्याचं तर भानं गेलंय तरी बी त्यालाच निवडून दिलंय. आणि तो दुसरा दलिंदर मंत्री भिकार चोटा, तुझी पोरगी असती आणि तिला कोणी जर असा हात लावला असता तर काय केलं असतं? असंच म्हणलं असता का? सुधरा रे भिकार चोटांनो, सुधरा. दलिंदरांनो, जनता जागी झाली तर तुमचं ढुंगण लाल केल्याशिवाय राहणार नाही रे.